नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन बायोलॉजिकल सायन्स या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात, याची कॉलेजेस कोणती, हा कोर्स कोणी करावा कोणी नाही करावा, कोर्स केल्यानंतर पुढे कोणती नोकरी लागते, प्रायव्हेट मध्ये जॉब्स काय, गव्हर्नमेंट मध्ये कोणकोणत्या जॉब्स आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये युजली जसं याचं नाव आहे बायोलॉजिकल सायन्स, याच्यामध्ये जीवशास्त्र आणि सजीवांच्या जे जीवनशैली असते तसेच शरीरशास्त्र, आता समजा जे मानव आहेत आपलं शरीरशास्त्र, प्राणी यांचं जीवशास्त्र असतं किंवा जे मायक्रोबायोलॉजिकल जे समजा घटक असतात त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या कोर्समध्ये शिकवली जाते. कारण या कोर्सचा जो मुख्य केंद्र आहे तो याच गोष्टींवर जे आहे लक्ष केंद्रित करतो. जर तुम्हाला प्राणी, वनस्पती, जीवशास्त्र, सजीवशास्त्र, मानव, शरीरशास्त्र या जर गोष्टींमध्ये रस असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. या कोर्सचा कालावधी युजली 3 वर्षाचा आहे, पण NEP म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार काही विद्यापीठांमध्ये याचा कालावधी 4 वर्षाचा करण्यात आलेला आहे. आणि हा एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला डिग्री स्तरावर येणारा एक सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी पाहणार आहोत. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12वी पास आउट तुम्ही असणं गरजेचं आहे. 12वी तुम्ही PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयातून 12वी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे. फक्त उत्तीर्ण करणं गरजेचं आहे का, तर असं बिलकुल नाही. काही कॉलेजेसमध्ये इथं पर्सेंटेजचा क्रायटेरिया असतो, तो तुम्हाला मिनिमम 50 ते 60% मार्क असणे आवश्यक आहे. जर तुम्ही इतर प्रवर्गातून म्हणजेच SC, ST, OBC किंवा AWS प्रवर्गातून येत असाल तर अतिरिक्त ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स तुम्हाला 5 ते 10% सूट दिली जाते. त्याचबरोबर काही विद्यापीठांमध्ये तुम्हाला CUET एक्झाम, जे केंद्रीय विद्यापीठांमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथं ही एक्झाम असते, किंवा MAST CET एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. या एक्झाम मधूनच तुम्हाला जे आहे मोस्ट ऑफ जे कॉलेजेस आहेत ते ऍडमिशन प्रोव्हाइड करतात. पण याचा क्रायटेरिया आहे 12वी पास आउट असणे गरजेचं आहे इन PCB. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, याची अधिक माहिती जर रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली ऍडमिशन करू शकता. दरवर्षी ज्यावेळेस ही कॉलेजचे नोटिफिकेशन निघतात याच्या ऍडमिशनसाठी तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून, फी पे करून जे आहे याचं ऍडमिशन घेऊ शकता. युजली याची पर सेमिस्टर फी 40 ते 50,000 रुपये तुम्हाला पाहायला मिळते. दुसरं आहे एंट्रन्स एक्झाम बेस. जर तुम्हाला काही जे टॉपचे विद्यापीठ आहे तिथे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे त्यांची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर तुम्हाला ते एंट्रन्स एक्झाम देऊन सुद्धा जे आहे कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते. पण त्या कॉलेजमध्ये जे आहे ऍडमिशन घेण्यासाठी काही स्कोर तुम्हाला करावा लागतो, मॅक्झिमम स्कोर अचीव्ह करावा लागतो. काही कॉलेजेस तुम्हाला पर्क्स देतात, जसे स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करू शकतात किंवा तुमच्या फी मध्ये तुम्हाला सवलत म्हणजे सूट सुद्धा मिळू शकते. आणि मेरिट बेस पण ऍडमिशन पाहायला भेटतं, कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन पाहायला भेटतं. तुम्ही जे CUET एक्झाम द्याल किंवा CET एक्झाम द्याल याच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला ऍडमिशन जे आहे ते दिलं जातं. मित्रांचे कॉलेजेस आपण पुढे पाहणार आहोत, पण अशा प्रकारची ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळते. सिंपल शेवटला तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून, फी पे करून जे आहे ऍडमिशन इझिली मिळू शकता. बाकी अधिक माहिती जर तुम्हाला रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही इतर माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण काही याचे दर्जेदार कॉलेज पाहणार आहोत जे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या आसपासच्या शहरांमध्ये सुद्धा कॉलेज असतील तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. पण मी रिसर्च केलेले आहे त्यानुसार मी काही कॉलेजेस तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांचे फॅसिलिटीज तुम्हाला सांगणार आहे की का ते कॉलेज बेस्ट तुम्हाला पाहायला मिळतात. हे काही प्रमोशन नाहीये, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत आहे. तर सर्वप्रथम जे कॉलेज येतं ते येतं सेंट झेवियर्स मुंबई. तर हे एक दर्जेदार लाईफ सायन्स विभाग आणि प्रगत लॅब्स प्रोव्हाइड करतं, त्याच्यामुळे हे एक बेस्ट कॉलेज आहे जिथं हा कोर्स ऑफर केला जातो. दुसरं आहे फर्ग्युसन कॉलेज जे पुण्यामध्ये आहे. याचा ऐतिहासिक वारसा आहे आणि उत्तम शैक्षणिक वातावरण इथं तुम्हाला पाहायला मिळतं. तर पुढे तुम्हाला कॉलेज भेटतं रुईया कॉलेज जे मुंबईमध्ये आहे. संशोधनावर जास्त विशेष भर असतो, त्याच्यामुळे हे पण कॉलेज तुम्हाला चांगलं आहे. जर तुम्हाला रिसर्च वगैरे करायची आहे तर बेस्ट कॉलेज आहे. आणि पुढे कॉलेज पाहायला भेटतं ICT मुंबई, जागतिक दर्जाच्या संशोधन सुविधा आणि उत्तम प्लेसमेंट तुम्हाला इथं पाहायला मिळतं. तसेच मिठीबाई कॉलेज आहे मुंबईला. हे का चांगलं आहे तर ते पायाभूत सुविधा आहेत, जसं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे
आणि प्रयोगशाळा अत्यंत आधुनिक आहेत. सांस्कृतिक उपक्रम आणि शैक्षणिक दर्जा येथे उत्तम जो मेळ आहे तो साधला जातो. आता काही कॉलेज आहेत जिथे लॅब्स खूप चांगले आहेत, प्रॅक्टिकल्स आहेत. काही कॉलेज ऐतिहासिक वारसा, तिथे शैक्षणिक जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे ते खूप चांगलं आहे. या बेसिसच्या आधारावर जे आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मी नेहमी रिकमेंड करेल की त्यापेक्षा जास्त जर प्रॅक्टिकल्सवर भर दिला जातो का, त्या कॉलेजमध्ये शिकवण्याची पद्धत चांगली आहे का, रेग्युलर लेक्चर्स होतात का, त्याचे रिव्ह्यूज कसे आहेत, या बेसिसवर तुम्ही जे आहे कॉलेज चूज करा. हे झाले महाराष्ट्रातील कॉलेज. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्हाला इतर युनिव्हर्सिटीचे कॉलेज पाहायला मिळतात. आता कोणकोणत्या प्रकारचे कॉलेज आहेत तर बघा, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, पंजाब युनिव्हर्सिटी आहे, LPU आहे, कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे किंवा कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे. याचे ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये तुम्ही इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आपल्या आणि त्यांच्या कॉलेजमध्ये फरक काय तर फीचा डिफरन्स तुम्हाला पाहायला भेटतो. फी थोडी हायर पाहायला भेटू शकते, प्लस तुमचा राहण्याचा खाण्याचा खर्च असतो. तिथं एज्युकेशन थोडंसं चांगल्या लेवलचं पाहायला भेटतं असं बरेच रिव्ह्युअर्स आपल्याला सांगतात. पण काही म्हणतात की आपले महाराष्ट्रातले कॉलेज बेस्ट आहेत. त्याच्यामुळे इंटरनेटवर तुम्ही पहा किंवा खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारा, मी तुम्हाला नक्की तिथे गाईड करेल. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा टाइम पिरियड म्हणजे जो कालावधी आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, युजली याचा कालावधी 3 वर्षाचा आहे, पण काही कॉलेजेसमध्ये 4 वर्षाचा आहे. ती ऑनर्स कोर्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे कशा प्रकारे हे वर्क करतं तर बघा, सेमिस्टर पद्धत सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटते. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. जिथे हा कोर्स 4 वर्षाचा आहे तिथे 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळा सिलेबस तुम्हाला शिकवला जातो. आता सिलेबस कोणता ते आपण पुढे पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींचा जो आहे सविस्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. दर सेमिस्टरच्या एंडला तुमचे प्रॅक्टिकल्स होतात, मेन एक्झाम्स होतात. तुमच्या थेअरीवर जास्त लक्ष दिलं जातं, प्रॅक्टिकल्सवर लक्ष दिलं जातं. तुम्ही एक सब्जेक्ट क्लिअर कराल, एक सेमिस्टर तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही 3 वर्ष किंवा मॅक्झिमम 4 वर्षाचा हा कोर्स पूर्ण कराल. जर काही कारणास्तव तुम्हाला हा कोर्स पूर्ण करता आला नाही, जसं की फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला कोर्स पूर्ण करता आला नाही, काही कारणास्तव किंवा तुम्हाला डिग्री जमली नाही, तर तिथे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. सेकंड इयर मध्ये जर तुम्ही कोर्स सोडला, जर तुम्हाला फक्त 2 वर्षाचा कोर्स करता आला तर तुम्हाला डिप्लोमा मिळेल. थर्ड इयर मध्ये जर तुम्ही कोर्स म्हणजे पूर्ण केला तर तुम्हाला बॅचलर्स डिग्री मिळेल आणि फोर्थ इयर मध्ये बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स मिळू शकते. तर अशा प्रकारच्या स्टेज आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतात. पण टू बी ऑनेस्ट, जर तुम्ही हा कोर्स पूर्ण केला म्हणजे 3 वर्षानंतर पूर्ण केला, 3 वर्षाचं जिथं आहे तिथं, तर तुम्हाला जे आहे याचं डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते आणि हे खूप महत्वाचं आहे. रॅदर दॅन तुम्ही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट मिळवत असाल तर ज्यावेळेस तुम्ही डिग्रीचे सर्टिफिकेट मिळवताय हे तुम्हाला जास्त कामाला येतं. जिथं ऑनर्सचा कोर्स प्रोव्हाइड केला जातो, जिथं 4 वर्षाचा कोर्स आहे, तिथे तुम्हाला बॅचलर्स डिग्री विथ ऑनर्स पाहायला मिळते. शेवटच्या वर्षी संशोधनावर जास्त भर दिला जातो. त्याच्यामुळे ज्याही कॉलेजमध्ये 4 वर्षाचा कोर्स प्रोव्हाइड केला जात आहे तिथे तुम्ही नक्की ऍडमिशन घेतलं पाहिजे. आफ्टर 4 इयर्स किंवा आफ्टर 3 इयर्स जिथेही हा कोर्स रिस्पेक्टेड ज्याचा कालावधी आहे त्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते पुढे तुम्ही हायर एज्युकेशनसाठी यूज करू शकता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी याचा वापर करू शकता. आता या जॉब्स कोणत्या, हायर एज्युकेशनच्या संधी कोणत्या किंवा या पूर्ण पिरियडमध्ये कोणकोणता सिलेबस शिकवला जातो हे काय आहे, तर हे फर्दर आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता पाहूया की या पूर्ण 3 वर्षाच्या पिरियडमध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचा समावेश होतो. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात जेणेकरून तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युअली 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट शिकावे लागणार आहेत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये लाईट अँड लाईफ, केमिस्ट्री, फिजिक्स अँड ऍप्लिकेशन टू बायोलॉजी, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लाईट अँड लाईफ लॅबोरेटरी, केमिस्ट्री लॅबोरेटरी, सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायो ऑर्गॅनिक अँड बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, सेल बायोलॉजी, तसेच डिफेन्स मेकॅनिझम, इव्हॉल्युशन अँड अडॅप्टेशन, जेनेटिक्स अँड जिनोमिक्स, तसेच बायो मटेरियल्स लॅबोरेटरी, मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स अँड जिनोमिक्स 2, तसेच लॅबोरेटरी. अशा प्रकारचे वेगवेगळे विषय पाहायला मिळतात. हे जे विषय सांगितलेले आहेत ते पूर्ण आहेत का, तर असं बिलकुल नाहीये. जर तुम्हाला पूर्ण विषय रीड करायचे असतील तर आता स्क्रीनला पॉज करून तुम्ही रीड करू शकता. अदरवाइज डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून याचे मुख्य विषय तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या विषयांवर जे आहे फोकस करतो, मराठीमध्ये सांगायचं वेळेला तर आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळतं तर बघा, याच्यामध्ये जे मानवी शरीरशास्त्र आहे म्हणजे ह्युमन अॅनाटॉमी आहे याची माहिती मिळते. प्राणीशास्त्र, जे इकोसिस्टीम आहे, पर्यावरण आहे, याची सुद्धा तुम्हाला माहिती पाहायला मिळते. हे कशा प्रकारे सस्टेन होतं, कशा प्रकारे हे वर्क करतं किंवा ह्याची चेन काय आहे. त्याचबरोबर केमिस्ट्री बद्दल तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतं. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री सारखे विषय आहेत जे बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे अवघड जातात, इव्हन दो मी सुद्धा त्यामध्येच आहे. तर हे
हे काय आहे, कशा प्रकारे हे वर्क केलं जातं, केमिकल बॉन्डिंग्स वगैरे सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये शिकवली जाते. 3 वर्षाचा कोर्स असेल तरी सेम विषय आहे. 4 वर्षाचा असेल तर शेवटच्या वर्षामध्ये जे आहे संशोधनावर जास्त भर दिला जातो, म्हणजे रिसर्चवर जास्त भर दिला जातो. तर अशा प्रकारे याचे सब्जेक्ट पाहायला मिळतात. जर तुम्हाला हे सब्जेक्ट डिटेलमध्ये रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही जे सब्जेक्ट आहेत ते रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पुढे काय संधी पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा हा 3 किंवा 4 वर्षाचा कोर्स तुम्ही पूर्ण केला आहे तर पुढे तुम्ही काय करू शकता. तर बघा, सर्वप्रथम हायर एज्युकेशनच्या संधी आहेत. हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. पुढे तुम्ही MSc करू शकता किंवा MBA करू शकता किंवा तुम्ही जे आहे नेट सेट एक्झाम वगैरे देऊन तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर वगैरे सुद्धा बनू शकता. खूप साऱ्या हायर एज्युकेशनच्या संधी किंवा तुम्हाला नोकरीच्या संधी पाहायला मिळतात. हायर एज्युकेशनमध्ये ते आहे PhD वगैरे सुद्धा करू शकता, मास्टर सुद्धा करू शकता. पण हे तुमच्या फायनान्शियल बॅकग्राऊंड, तुमच्या बॅकिंगवर आहे, डिपेंड आहे. फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल, तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ज्या संस्था असतात या ठिकाणी सरकारी किंवा निम सरकारी म्हणजे सेमी गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल असतात. याच्या एक्झाम देऊन तुम्ही एक्झाम जे आहे क्रॅक करू शकता. UPSC MPSC सुद्धा देऊ शकता किंवा ज्या फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत किंवा जे समजा जे पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब मिळते. पण याच्या एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्स किती हार्ड असतात किंवा काय त्या लेवल्स पाहून तुमचं तेवढं डेडिकेशन आहे का, की तुम्ही तेवढं प्रिपेअर करू शकतात का. त्याचबरोबर तुम्हाला शेवटच्या वर्षामध्ये जर तुमचं गव्हर्नमेंट जॉबचं जर एम असेल तर तुम्ही त्याचं प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. तर तुम्हाला ते करणं होईल का. तुमचा अभ्यासाचा वेगळा असतो आणि गव्हर्नमेंट जॉबचा वेगळा असतो. तर या गोष्टी ज्या आहे समतोल घेऊनच तुम्हाला हा डिसिजन फ्युचरमध्ये घ्यावा लागेल. तुम्ही तेव्हा तेवढे कॅपेबल व्हाल की तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता. तिसरं, तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधणे. आता कोणकोणत्या प्रकारच्या जॉब असतात तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये बायोटेक इंजिनियर, बायोफिजिक्स, फूड सायंटिस्ट, लेक्चरर, इम्युनॉलॉजिस्ट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स तुम्हाला पाहायला मिळतात. हे जॉब्स कोण देतं किंवा कुठं असतात तर जे हॉस्पिटल्स असतात, मेडिकल सेक्टर्स असतात किंवा हेल्थ केअर सिस्टीम असतात याच्यामध्ये तुम्हाला जॉब पाहायला मिळतात. तुम्ही टीचर किंवा लेक्चरर बनू शकता. त्या जॉब तुम्हाला युनिव्हर्सिटी, स्कूल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात. बायो इन्फॉर्मॅटिक्स किंवा स्वतःची तुम्ही लॅब सुद्धा ओपन करू शकता किंवा नर्सरी ओपन करू शकता किंवा फूड टेस्टिंग लॅब्स ओपन करू शकता. जर तुमच्याकडे स्वतःचं तेवढं जे आहे म्हणजे धन आहे, तुमच्याकडे पैसा आहे, जर तुम्ही तेवढं फायनान्शियली बर्डन तुम्ही उचलू शकतात तर तुम्ही या गोष्टी सुद्धा स्वतःचा बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संधी ज्या आहेत तुम्हाला हा कोर्स प्रोव्हाइड करतो. पण लक्षात ठेवा, या संधीचा वापर तुम्ही तेव्हाच चांगल्या प्रकारे करू शकता ज्यावेळेस हा कोर्स तुम्ही चांगल्या कॉलेजमधून कराल आणि मनापासून कराल, चांगल्या प्रकारे कराल. ज्यावेळेस हे विषय तुम्ही एक एक क्लिअर कराल, ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येईल, त्यावेळेस तुम्ही ह्या कोर्समध्ये ज्याही मी संधी सांगितलेल्या आहेत त्या कोर्सच्या नंतर त्याच्या चांगल्या प्रकारे तुम्ही युटिलाइज करू शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी करावा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ज्याही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना पुढे फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम द्यायच्या आहेत, जर तुमचा टेक्निकल विषय त्याच्यामध्ये असतात, त्या जर तुम्हाला पाया मजबूत करायचा असेल तर हा कोर्स तुम्हाला तो मदत करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःची क्लिनिकल लॅबोरेटरीज ओपन करायची असेल, नर्सरी असेल किंवा फूड टेस्टिंग लॅब्स ओपन करायचे असतील, तुमचं ते स्वप्न असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करू नये. बघा, जे मी सांगितलेले विषय जर तुम्हाला अवघड जात असतील, जर मी सांगितलेले जे एम्स आहेत जॉबचे वगैरे त्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर हा कोर्स चूज करू नका. तुमच्यासाठी इतर कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही आपली प्लेलिस्ट किंवा studyflowcourses.in चेक करू शकता. माझं पर्सनल ओपिनियन राहील, कोर्स चांगला आहे, खूप महत्वाचा आहे, विषयही तेवढेच चांगले आहेत, पण अवघड सुद्धा जाऊ शकतात. त्याच्यामुळे सोपे जर जात असतील तर त्यावर तुम्ही तुमचं डिसिजन घ्या. या व्हिडिओवर डिसिजन घेण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल की डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून जे आहे तुम्ही इतर माहिती रीड करू शकता जिथं मी या व्हिडिओमध्ये सांगू शकलेलं नाहीये किंवा अतिरिक्त माहिती तुम्हाला मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही तुमचा डिसिजन जे आहे ते घेऊ शकता किंवा तुमचा ऍडमिशन घेण्याचा जो डिसिजन आहे तो इन्फ्लुएन्स सुद्धा होऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला या कोर्स बद्दल काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तसेच अधिक माहिती डिस्क्रिप्शनच्या लिंक्स मध्ये चेक करा. जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाही की हा कोर्स चूज करू की दुसरा कोणता चूज करू, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथे क्लिक करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.